मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले। दरम्यान मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झाले आहे। मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली। राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री 1:59 अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला। या प्रस्तावाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिले। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मांडताना शहा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। शहांनी मांडलेल्या या प्रस्तावावर ठाकरे गटाने पाठिंबा दिला। शहा हे खंबीर गृहमंत्री आहेत असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे कौतुक केले। सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी रूपाभवानी मंदिराजवळ पुणे रोडलगत पर्ल गार्डन जवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक 3 आणि 4 असून 6 एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्ययावत सोयीसुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली। बुधवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी सभागृह नेता संजय कोळी, प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार, मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव, देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, राहुल शाबादे, केदार बिराजदार, अविनाश बिडवे, सिद्धू गुबाडकर, राजाभाऊ गायकवाड, यादगिरी कोंडा, विजय कोळी, बिष्णुरकर जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते। पुणे मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सोयीसुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेच्या सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार देशमुखांनी दिल्या। या जागेवर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, स्विमिंग पूल, फुटबॉल यासह कोचिंग सेंटर उभारण्यासंबंधीची चर्चा झाली। यासाठी लवकरात लवकर DPR तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याची सूचना आमदार देशमुखांनी दिली। महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगले मैदान तयार करण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसात रूपाभवानी मंदिर परिसरात पालिकेच्या जागेवर अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली। येथे सापडलेल्या 75 वर्षे वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर उस्मान नदाफ आणि त्यांचे सहकारी सामाजिक जाणीवेतून अंत्यसंस्कार करतात। टाकळी तालुका दक्षिण सोलापूर गावच्या शिवारातील बोदलप्पा मनगौंडा दिवटे यांच्या शेतात 29 मार्च रोजी 4 वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड PSI संदीप काशीद यांनी पंचनामा केला, तेव्हा हा वृद्ध मयत अवस्थेत उतारण्या स्थितीत पडलेला आढळला। त्याच्या अंगातील शर्ट, धोतर याची झडती घेतली, मात्र ओळख पटवणारा एकही पुरावा आढळून आला नाही। त्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे। मंद्रुप पोलिसांनी सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। उष्माघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही, त्यामुळे आज 5व्या दिवशी सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागारातून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पोलीस शिपाई संदीप काळे, विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला। मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ, आसिफ शेख, सैफन नदाफ, आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली। त्यांना अनिल टळे, सिद्धाराम कुंभार, मल्लिकार्जुन जोडमोटे, पत्रकार अमोक सिद्ध लांडगे, बबलू शेख, शिवराज मुगळे यांनी मदत केली। त्यानंतर मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला। यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले। उस्मान नदाफ मित्र परिवाराने तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार। दिनांक 29 मार्च रोजी टाकळी शिवारात एक 70 वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता। त्यानंतर आज 3-4 दिवसानंतर उस्मान नदाफ व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला। या अगोदर सुद्धा उस्मान नदाफ मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच पद्धतीने 2 ते 3 बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे। एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे, परंतु या ठिकाणी
उस्मान नदाब व मित्री परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते, ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही, पण एका मृतदेहावर त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात। त्याबद्दल या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब व मित्र परिवाराला संपर्क करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे 2 दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत। या भरगच्च दौऱ्यामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले असून महायुतीतील नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गाठीभेटी आहेत। काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप माने यांच्याही निवासस्थानी ते भेट देणार आहेत। तत्पूर्वी गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली। या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे पूर्णवेळ उपस्थित होते। मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे काही वेळ येऊन भेटून गेले। नंतर आमदार सुभाष देशमुख यांनीही अर्धा तास भेटून बाहेर पडले। बापू गेल्यानंतर शहाजी पवार हे शासकीय विश्रामगृहात आले। थोडा वेळ थांबून पालकमंत्री जयकुमार गोरे हे पक्षाच्या मेळाव्यासाठी बाहेर पडले। त्यावेळी त्यांच्या गाडीमध्ये आमदार देवेंद्र कोठे, प्रदेश नेते संतोष पाटील, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असे तिघे मागे बसले होते। याचवेळी पालकमंत्र्यांनी गाडीमध्ये पाहिले असता त्यांना शहाजी पवार दिसले नाहीत। शहाजी पवार हे आपल्या गाडीत बसत होते। तेवढ्यात देवेंद्र कोठे यांना सांगून त्यांनी शहाजी पवार यांना बोलावून घेतले। गाडीत बसलेले त्यांचे स्वीय सहाय्यक यांना दुसऱ्या गाडीत बसायला सांगून त्यांनी शहाजी भाऊ यांना आपल्या गाडीत बसवून ते कार्यक्रमाकडे रवाना झाले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेने निवेदन दिले। 2 तासांच्या वेटिंगनंतर झालेल्या भेटीने सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले। यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेने सुमारे 9 मागण्या केल्या। यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळच्या सुमारास नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी सरपंच परिषदेने त्यांची वेळ घेतली। सकाळी 8:30 वाजता परिषदेचे सर्व पदाधिकारी येऊन थांबले। 10:30 वाजेपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती। शेवटी 2 तासाच्या वेटिंगनंतर पालकमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलवले। सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिराज देशमुख, सरपंच उमेश भगत, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके, परिणिती शिंदे, मीरा साळुंखे, विकास पाटील, आशिष क्षीरसागर, अंजली क्षीरसागर, सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले। नवी मुंबई येथे सर्व सुविधांयुक्त सरपंच भवनाची निर्मिती करावी। सरपंच उपसरपंच यांना वाढीव मानधन सुरू केले आहे, त्याची अंमलबजावणी करावी। सरपंच उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत करावा। राज्यात अपात्र ठरलेला सरपंच उपसरपंच सदस्य यांना 3 महिन्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ द्यावी। सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करावी। पंचायत समिती, जिल्हा परिषदेत स्तरावर सरपंच कक्ष निर्माण करावा। यासह 10 मागण्या ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडे करण्यात आल्या। त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विकास जाधव यांनी सांगितले। सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली। त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली। सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या की मुंबई येथे सरपंच भवन आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये सरपंच कक्ष निर्माण व्हावा आणि याच सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांच्या सरकारनं जे काही मानधन सुरू केलेलं आहे सरपंच उपसरपंचांना वाढवलेलं आहे, ते वाढीव मानधन अद्यापपर्यंत जमा झालेलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी नाही। त्यामुळं ते वाढीव मानधनाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशा अनेक मागण्यासह आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा घेणार आहोत। त्यासाठी देखील त्यांची वेळ मागितलेली आहे। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। ग्रामविकास मंत्री गोरे साहेबांचे आणि सरपंच परिषदेचे यापूर्वीपासून ऋणानुबंध आहेत। सातारा जिल्ह्यात सरपंच परिषदेच्या वतीने यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळापासून मुंबईकडे एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा आम्ही शासनाच्या विरुद्ध काढलेला होता। त्याची मध्यस्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरे साहेबांनी केली होती आणि तो सातारा इथेच थांबून त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं। त्यामुळे तेव्हापासूनचे आमचे गोरे साहेबांचे सरपंच परिषदेचे चांगले संबंध आहेत आणि ग्रामीण भागातून तळागाळातून काम करत त्यांनी हे या पदापर्यंत आलेले आहेत। त्यामुळे त्यांना गावगाड्याच्या समस्याची जाण आहे। म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी त्यांच्यासोबत आज चांगली मीटिंग झाली, चर्चा झाली। सर्व सरपंचांच्या प्रतिनिधींना त्यांनी वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा झाली। निश्चितपणानं सरपंच परिषदेच्या मागण्या तात्काळ मान्य होतील अशी आम्हाला खात्री आहे।
पक्षांसाठी शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी 4 हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी 7 पासून पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासियांना 1000 जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत. सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. अहमदाबादमधील अंकुर इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्ष्यांसाठी मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होडगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्ष्यांसाठी पोषक असल्यामुळे पक्ष्यांचे सोलापूर हे माहेरघर आहे. लोकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी 40 अंशांच्या वरच राहते. त्यामुळे पक्ष्यांना पाणी शोधण्यासाठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये, बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा म्हणून पक्ष्यांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद येथे बनवलेली ही मातीची भांडी शहरवासियांना दिली जाणार आहेत. एकूण 5000 जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील 1000 जलपात्रांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांनी शनिवारी सकाळी 7 पासून 4 पुतळ्याजवळ येऊन पक्ष्यांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पितानाचे पक्ष्यांचे फोटो पाठवावेत. त्यातील उत्कृष्ट अशा 3 छायाचित्रांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करू अशी माहिती जितेंद्र व्होरा यांनी दिली. या पत्रकार परिषदेस द्वारका उपलब्ध तसेच रमेश रापेल्ली उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यातून 1 युवक, 1 युवती, 1 नोंदणीकृत संस्था यांना जिल्हास्तर युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानपत्र, रोख पुरस्कार, व्यक्तीस प्रत्येकी 10,000 रुपये, संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार 50,000 रुपये असे असेल. सदरील पुरस्कारासाठी युवक, युवतीस अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे शासन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्रीय उभारणीसाठी विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, जनजाती, आदिवासी आदींबाबतचे कार्य, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्री भ्रूण व्यसन मुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या आदींबाबत कार्य, साहस आदींबाबतच्या केलेल्या कार्याचे गुणांकन, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत 3 वर्षांचे केलेले कार्य, कामगिरी विचारात घेण्यात येऊन जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा. युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी पुरस्कारासाठी परिपूर्ण अर्ज 15 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या शिक्षकांवर वर्षभर चांगले काम आणि 100% उपस्थिती लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात 100% उपस्थिती लावणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून सपना शेलार आणि जुवेरिया शेख या 2 महिला शिक्षकांचा चांदीची नेमप्लेट देऊन सत्कार करण्यात आला. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते प्राचार्य शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांच्या उपस्थितीत हा सन्मान झाला. दरवर्षी असा शिक्षकांचा सन्मान केला जातो. यामुळे शाळेतील वातावरण निकोप आणि सकारात्मक राहते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीनिमित्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेट देऊन सन्मानित केले जाते. सर्वांनीच शैक्षणिक वर्षात चांगले काम केले असून त्यातील काही प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा चांदीची नेमप्लेट देऊन सत्कार केल्याचे सांगत कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सर्वांचे कौतुक केले. सिंहगड पब्लिक स्कूलने 1 एप्रिल रोजी शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांची प्रेरणा आणि समर्पण लक्षात घेऊन हा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आनंददायी उपक्रमांमध्ये सहभागी झालो. पुन्हा एकदा
शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत असताना सिंहगड पब्लिक स्कूल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत असल्याचे प्राचार्य शाहीन शेख यांनी सांगितले. लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिरात 2515 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात 321 जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. लोकनेते ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीने SVCS वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख हे होते. त्या व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, माजी नगरसेवक किरण देशमुख, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, होडगी शिक्षण संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, माजी नगरसेवक संजू कोळी, सिव्हिल सर्जन सुहास माने, डॉ. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 26 वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले. या शिबिरात 2515 जणांची मोफत तपासणी आणि औषधोपचार, 600 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, 700 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर सर्जरीसाठी 128, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 235 जण पात्र ठरले असून त्यांची पुढील व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार मोरे प्रतिष्ठानचे सचिव संजय टोणपे यांनी मानले. सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आल्यानंतर संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर या विधेयकावर मतदान पार पडले. यामध्ये विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली तर 232 मते विधेयकाच्या विरोधात पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत गुरुवारी मध्यरात्री बहुमताने पास झाले. विधेयकावरील मतदानाच्या वेळी एक राजकीय घडामोड घडली ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी पत्ते ओपन करत इंडिया आघाडीला साथ देत विधेयकाच्या विरोधात मतदान केले. काल तब्बल 11 ते 12 तास या विधेयकावर चर्चा झाली. त्यामध्ये विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला या मुद्द्यावर धारेवर धरले तर सत्ताधारी पक्षाने देखील या विधेयकाच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली. विधेयकावरील चर्चेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाग घेतला. त्यांनी सरकारच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. मी संयुक्त संसदीय समितीत होतो पण दुर्दैवाने या समितीमध्ये विधेयकातील तरतुदींवर, त्यातील कलमांवर सविस्तर चर्चाच झाली नाही असे सावंत यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. राज्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मुंबईत आज तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबईत मागील 4-5 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळासारख्या वाऱ्याची निर्मिती झाली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांसाठी कोकणात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकणात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. 1 तासाच्या पावसामुळे तयार झालेले आंबे गळून पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात तयार होणाऱ्या लहान कैऱ्यांचेही नुकसान झाले असून बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. नाशिक शहरालाही या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.